पुकार कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही पेटा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा जंगल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं करण्यासाठी संधी देत आहे। सर्वांना जवाहर। मुंबई अहमदाबाद या दिवशी महामार्ग हा मला आज सांगावं वाटते की ती प्रस्तावना आदरणीय बेलकर सरांनी जी केली की 1 ऑगस्ट पासून आपली पोरं सुशिक्षित बेरोजगार पोरं जे आदिवासी विकास विभाग आयुक्तालय नाशिक या ठिकाणी आपली बसलेले आहेत आणि त्या उपोषणाची आमरण उपोषणाची फारशी दखल प्रशासनाने आणि सरकारने घेतलेली नाही। गेल्या 1 ऑगस्ट पासून मला असं वाटते आज मला पोलीस प्रशासनाला महसूल विभागाला जे कोणी आलेले असतील प्रशासन आपली त्यांना 17 संवर्गातील जी पदं आहेत ही सरळ सेवेने बाबांना तुम्ही एवढा ठोस फाटा अशा प्रकारची माग घेऊन नाशिकमध्ये उपोषण आणि इथे बसलेले आणि कशासाठी बसलेले आणि त्या अनुषंगाने नाशिकमध्ये आमचे सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की जोपर्यंत सरकार ही पेशा भरती करत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन आता ऑगस्ट महिन्यात आहे। 1 ऑगस्ट 2014 जेव्हा जिल्हा झाला तेव्हा आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आम्ही काळे झेंडे दाखवले। आम्हाला पोलिसांनी पिंजऱ्यामध्ये त्या पालघरच्या कुठेतरी आतमध्ये आम्हाला नेऊन ठेवलं। आमची मागणी ही होती सर्व संघटना आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आजचं हे आंदोलन रास्ता रोको आंदोलन इथे सुरू झालेलं आहे। आजच्या आंदोलन यासाठी आहे की पेशा भरतीचा ठोस आम्हाला आज निर्णय द्यावा किंवा लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमची बैठक आयोजित करून द्यावी हा खास उद्देश आहे। आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होऊन आमची जी मुलं गेल्या 5-10 वर्षापासून या नोकरीची वाट बघतात फक्त नोकरी म्हणून नाही तर त्याला दुसरा सुद्धा भाग आहे की आमच्या ग्रामीण भागामधील जो आदिवासी विद्यार्थी आहेत त्याचे शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर होत आहे। एका शाळेमध्ये 8वीपर्यंत शाळेमध्ये एक शिक्षक त्याच्यातून आपल्याला जाणवतं की या मुलाची शैक्षणिक गुणवत्ता किती वाढणार आहे हे आपल्याला दिसत आहे। खरं म्हणजे आम्हाला असं वाटतं की आज आम्हाला आदिवासी समाजाला शिक्षणापासून बाहेर ठेवण्याचा हे षडयंत्र आहे सरकारचं किंवा अशा प्रकारचे कटकारस्थान आहे असं आम्हाला म्हणून हे आंदोलन तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील। आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांची आम्हाला वेळ निश्चित करून दिली पाहिजे। लवकरात आंदोलन आमचं सुरू राहील ते पण आपल्यावरती लादू पाहत आहेत। ठोस बैठक ही मुख्यमंत्री मोदयांनी किंवा पालकमंत्र्यांनी तर लोकसभेच्या वेळेला आश्वासन दिलं होतं आमच्या मुलांना की हा प्रश्न आम्ही 10 जुलैला सोडू। आता 10 ऑगस्ट होऊन गेला आणि महिना उलटून सुद्धा पालकमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन जे या राज्याचे बांधकाम मंत्री आहेत एक हेवीवेट नेते या राज्यामधले रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांनी लोकांना आश्वासन मुलांना दिलं होतं की आम्ही 10 जुलैपर्यंत हा पेशा भरतीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावू। दोन्ही पक्षकारांना बोलवून तो त्यांनी केला नाही। सरकार आश्वासनं पाळत नाही जे शपथ ते पाळत नाही आणि म्हणून हा आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागलेला आहे। 17 संवर्गाची जी पेशा भरतीला जो राज्य सरकारने स्थगिती दिली सुप्रीम कोर्टाने दिलेली नाही राज्य सरकारने स्थगिती दिली त्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन खरं म्हणजे तो मार्ग काढला पाहिजे होता। परंतु गेले 2 महिने सातत्याने वेगवेगळ्या बैठका करून सुद्धा याहून कुठला मार्ग निघाला नाही। सरकार आम्हाला त्या ठिकाणी तोड ठेवत आहे असा आमचा समज झालेला आहे। आणि आमची जी मुलं आहेत जे याच्यामध्ये पात्र शिक्षक आहेत त्या शिक्षकांना त्या ठिकाणी भरती थांबवल्यामुळे त्यांचं वय हे निघून जाण्याच्या म्हणजे एजबर होण्याच्या मार्गावर आणि म्हणून त्या ठिकाणी आज सर्व समाज सर्व संघटना आमच्या आणि आमची भरती झाली पाहिजे। आमच्या जीवाचा अंत आदिवासींचा अंत पाहू नका एवढीच मी सरकारला विनंती करतो आणि सरकारने ही भरती त्वरित केली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे अशी मी विनंती आज या रास्ता रोको हायवे बंदच्या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्वांना करतोय। जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी पाहिजे। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी माझी नम्र विनंती आहे माझ्या मागे उभे असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी कृपया बसून घ्यायचं आहे। तर माननीय राज्यपाल महोदयाने आपल्याकडे 12 पदं ही 12 पदं आता मी सांगत बसणार आहे आपली पाठ झालेली आहे। ही 12 पदं आरक्षित केली त्यानंतर त्याच्यात आणि या भागातील या समाजातल्या तरुण मुलांना अन्न त्याग केलाय पाणी त्याग केलेला आहे आणि अशा मुलांकडेही लक्ष नाही। सरकारला पाझर फुटत नाही आणि हा पाझर फोडण्यासाठी त्या मुलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण आजचा हा बंद या ठिकाणी रास्ता रोको आयोजित केलेला आहे। या ठिकाणी
सर्व समाज बांधव, वेगवेगळ्या पक्षातले आपले समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सगळ्यांचं या बंदसाठी आणि रास्ता रोकोसाठी आपण स्वतःहून हजर झालेले आहेत. सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आभार कोणाचं मानणार नाही, का ते आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य बजावण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांच्या नेतृत्वाने हा बंद या ठिकाणी विधानसभेतील तो माननीय निकोले साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील एक ज्वलंत आवाज आपल्या समाजाचा सुनील भुसारा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या समाज बांधवातील अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. या सगळ्यांचं त्या नाशिक या ठिकाणी बसलेल्या विद्यार्थ्यांनी 2014ला झाली. 2014ला पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि 9 जून 2014ला या ठिकाणी निकोले साहेब, भुसारा साहेब हे दोन्ही आमदार या ठिकाणी आहेत. ब्रायन लोबो जे आहेत, जिल्हा परिषदेचे आपले माजी समाज कल्याण सभापती काशीनाथ चौधरी जे आहेत, एल्गार आघाडीचे विराज गडग आहेत. सर्व महाविकास आघाडीचे बोलायचे, तिथे आवाज नाही आहेत. सर्व मागच्या लोकांना आवाज नाही आहेत. बाईक इकडे होत नाही. मध्ये मध्ये तिथे घेऊ. हो, इथे यायचे बोलायला. कोणी पण बोलत असेल तरी इथे येऊन बोलायचे, असं मार्गदर्शन इथून करायचंय. नाही कुणाच्या बापाची, आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. अधिकारी ब्रायन लोबोजी या इकडेच, कारण इथून आपल्याला सगळ्यांना संबोधित आहे. सर्व समाज बांधवांना या ठिकाणी माननीय निकोले साहेबांनी जशी विनंती केलेली आहे तसं सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. अजूनही काही आमचे समाज बांधव हे 9 ऑगस्टचा नाचायचा दिवस नाही झालेला आहोत. मित्रांनो, मी सुरुवात करताना सांगितलं 9 या राज्याच्या राज्यपालाने आपण या ठिकाणी बसले तमाम आमदार, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कोणाची मागणी सरकारकडे नव्हती की आम्हाला काही पदं राखली. भाजपा सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. सरकार होश जाओ, अत्याचार बंद करो, बंद करो, बंद करो. कोणी उभं राहायचं नाही, तिथंच रस्त्यावर बसून घ्यायचं आहे सगळ्यांनी. सर्व समाज बांधवांना आपण 17 संवर्गातील पेशापर्यंत भरतीला विरोध करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी जमलेला आहोत. सर्व समाज बांधवांना विनंती आहे, कोणी उभं करेच पाहिजे. पैसा आमच्या हक्काचा, पैसा आमच्या हक्काचा. कोण म्हणतात देत नाही, कोण म्हणतात देत नाही. अरे आमच्या मागण्या मान्य करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा. DY पत्रकार जिंदाबाद, मुंडा तलबकार जिंदाबाद. पैसा आमच्या हक्काचा, पैसा आमच्या बाहेर राहू. थोडं व्यवस्थित